Hare Nama Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. हरे कृष्णा. सर्वांचं स्वागत आहे आपल्या या मराठी भगवद्गीता सत्रामध्ये. आज आपण पाहणार आहोत 4था अध्याय. आपण श्लोक नंबर 30 पर्यंत पाहिला, तर आज 31 व त्याच्या पुढे पाहूया आपण 31 फोर्थ चॅप्टर 31. तर प्रार्थनेने चालू करूया आपण. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदा. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. नाना शास्त्र विचारणैक निपुण षड्धर्म संस्थापक लोकानां हितकारिणो त्रिभुवने मन्यो शरण्याकरो. श्री राधा कृष्ण पदारविंद भजनानंदे नमतालिको वंदे रूप सनातन रघुवीर श्री जीव गोपाल. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टं मत्तः स्मृतिर्ज्ञानम् अपोहनं च वेदैश्च सर्वैः आमेव विद्यो वेदान्तकृत् वेदविदेव चाहम्. हरे कृष्णा. तर सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहूया 4था अध्याय श्लोक नंबर 31. मी शेअर करतो. जस्ट संक्षिप्त मध्ये आपण पाहूया की 4था अध्याय मध्ये पहिले जे 10 श्लोक आहे 1 ते 10, त्याच्यामध्ये भगवान कृष्ण स्वतःबद्दल ज्ञान देत आहेत. भगवान कोण आहेत, कसे आहेत त्यांच्याबद्दल आहे. मग 11 ते 15 हे ज्ञान पण कसं त्याला प्रात्यक्षिक रूपात त्याला वापरलं पाहिजे, ट्रान्सेंडंटल नॉलेज कसं अप्लाय केलं पाहिजे हे त्याच्याबद्दल सांगितलं त्यांनी. मग 16 ते 24 मध्ये कर्मला आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. ज्ञानच्या माध्यमातून कर्म कसं असतं, किती डिफिकल्ट आहे, इव्हन ब्रह्माला समजत नाही, ते आपण पाहिलं होतं. मग आता 25 ते आता 33 जे सेक्शन आहे, या सेक्शन मध्ये कसं यज्ञ जे आहे ते आपल्याला ज्ञानपर्यंत पोहोचवतं त्याच्याबद्दल आहे. तर आजचा जो श्लोक आहे श्लोक नंबर 31, खूप छोटा श्लोक आहे. दिस इज द वन ऑफ द स्मॉलेस्ट, एक सगळ्यात छोटा श्लोक आहे. मी म्हणतो कोणा रिपीट करायचं तर रिपीट करू शकता. नायं लोको अस्ति अयज्ञस्य. मी तोडून बोलतो. नायं लोको बोले नायं लोको अस्ति अयज्ञस्य यज्ञस्य कुतो अन्यः कुरु सत्तम. थँक्यू माताजी. आय थिंक अजून कोणतरी प्रथम माताजी बोलत होते ना, तुम्ही पण परत एकदा रिपीट करा. नायं लोको अस्ति अयज्ञस्य कुतो अन्यः कुरु सत्तम.
थँक्यू माता. मी पूर्ण श्लोक म्हणतो एकदा. नायं लोको अस्ति अयज्ञस्य कुतो अन्य कुरु सत्तम. नायं लोको अस्ति अयज्ञस्य कुतो अन्यः कुरु सत्तम. याचा अर्थ काय आपण पाहूया. अनुवाद आणि तात्पर्य पाहूया. अनुवाद तात्पर्य श्री प्रभुपादद्वारे. श्रील प्रभुपाद की जय. हे कुरुश्रेष्ठा, यज्ञ केल्याविना मनुष्य हा लोकामध्ये किंवा या जीवनामध्ये कधीच सुख प्राप्ती करू शकत नाही. तर पुढील जीवनाबद्दल काय सांगा. तर आता भगवान कृष्ण इथे काय क्लिअरली आपल्याला एक उपदेश देत आहे किंवा एक इन्स्ट्रक्शन देत आहे. काय म्हणत आहे, यज्ञ केल्याविना मनुष्य या लोकामध्ये किंवा या जीवनामध्ये आपलं जर म्हणजे सुख प्राप्ती करायची असेल किंवा या लोकामध्ये आपण राहतो, पृथ्वी भूतलावर राहत आहोत, आपल्याला सुख प्राप्ती करायची असेल तर यज्ञ हे खूप जरुरी आहे. आता आजच्या या युगात किती लोक यज्ञ करतात, जस्ट टेल मी. हार्डली म्हणजे बहुतेक लोक तर सगळे फक्त खाण्यापिण्यामध्ये, डान्स बार पब हे ते, दे आर सो बिझी विथ दॅट की त्यांना ह्याच्याबद्दल काय नाही. जे थोडेफार जे त्यांचा कल भक्तीकडे आहे ते थोडस कधी यज्ञ करतात, दॅट टू कधी वर्षातून एकदा असं. पण इथे भगवान काय सांगत आहे, आपल्याला यज्ञ केलं पाहिजे जर सुख प्राप्ती करायची असेल. आणि आज आपण पाहतो लोक भरपूर धनसंपत्ती आहे त्यांच्याकडे, मोठी गाडी आहे, मोठा बंगला आहे, युरोप फिरतात, सगळीकडे जातात, पण स्टील त्यांना जे सुख पाहिजे ते नाही. म्हणजे पैसा आहे पण आनंद किंवा सुख हे नाहीये त्यांच्याकडे. तिथे भगवान काय सांगत आहे, सुख पाहिजे असेल तर आपल्याला हे यज्ञ केलं पाहिजे. तर भगवान काय सांगत, तर ह्या जीवनामध्ये त्याला सुख प्राप्त होऊ शकत नाही तर पुढचं जीवनाचं काय सांगायचं. आणि आपल्याला माहितीये की वी आर ऑल एका जे 84 लाख योनीमध्ये फिरत आहोत. तर आपण मनुष्याचा जन्म घेतला आहे आणि पुढे सगळं चक्र फिरून परत मनुष्य. तर जे पुढचं जीवन आहे त्याच्यामध्ये पण सुख पाहिजे ना आपल्याला. जेव्हा कधी मनुष्य जन्म घेऊ, वी नीड टू बी हॅपी. आपण पाहतो बरेचसे लोक, काही आंधळे, काही कुबडे, काही त्यांना एकदमच म्हणजे जसं गरीब आहे त्यांना, म्हणजे जसं आपण पाहिलं आफ्रिकामध्ये काही असे जे देश आहेत की ते त्यांना म्हणजे खायचं म्हणजे एक टायमाचं जेवण पण त्यांना नसीब होत नाही. तर हे का आहे, कारण त्यांची जी कर्म आहेत त्याच्यामुळे ते असे आहेत आणि ते त्यांना त्याच्यामुळे सुख प्राप्ती होत नाही. म्हणून त्यांनी पाप भरपूर केले आहे. दॅट्स वाय दे आर लिडिंग अ सिनफुल लाईफ. त्यांना काही सुख नाहीये. तर भगवान काय सांगायचं, सुख प्राप्त करायचं असेल ते यज्ञ केलं पाहिजे. तर या जीवनामध्ये जर म्हणजे आपण हे पण समजू शकतो, वन मोर थिंग, अजून एक आस्पेक्ट, की जर यज्ञ केलं तर या जीवनामध्ये पण आपल्याला सुख भेटेल आणि ते पुढच्या जीवनामध्ये पण आपल्याला सुख देईल. सो वी हॅव टू बी, हे आपल्याला यज्ञ केलं पाहिजे म्हणजे सुख आपल्याला या जीवनामध्ये पण भेटेल, पुढच्या जीवनामध्ये भेटेल. तर आता आपल्याला जे यज्ञ जे वेगवेगळ्या प्रकारचे माहिती आहे, जसं पुत्र प्राप्तीसाठी आहे किंवा धनप्राप्तीसाठी आहे किंवा वास्तुशांतीसाठी आहे. तर लोक हे सगळं का करतात, जसं वास्तुशांतीसाठी करतात. काही लोक जेव्हा हे घर वगैरे घेतात किंवा मोठे प्रॉपर्टी घेतात, पहिलं वास्तुशांती का करतात, डायरेक्ट जाऊन का राहत नाही. म्हणजे युरोपियनचं वेगळी गोष्ट आहे, बट वी इंडियन्स आपण काय करतो, पहिलं घर घेतलं की पहिलं बाबा कोणी जाऊ नका तिथे, पहिलं आम्हाला पूजा करू द्या, वास्तुशांती करू द्या, आणि देन ओनली दे एंटर दॅट हाऊस. का? कारण त्या वास्तूमध्ये काही दोष आहेत किंवा काही नेगेटिव्ह एनर्जीज आहे, काही असेल दोष त्याच्यामध्ये, ते सगळं काढावं लागतं. का? नसेल केलं आणि डायरेक्ट त्यांनी एंट्री केली, राहायला चालू केलं, तर त्यांना तिथलं तो इफेक्ट होईल आणि दुःख प्राप्त होईल. तर परत हेतू काय आहे त्यांच्यामध्ये, सुख प्राप्तीचं. जे काय आहे ते सगळं जगन निघून जाऊ दे आणि मला सुख भेटू. तर मनुष्य हा एक प्राणी असा आहे, ही वॉन्ट्स टू बी हॅपी. आता होतं काय की जे लोक मद्यपान करण्यामध्ये, अवैध संबंधामध्ये किंवा दुसऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहेत, बट ते त्यांना क्षणिक सुख भेटतं, अँड दॅट इज नॉट इवन लॉंग. अँड
त्यांना ते कितीही केलं तरी दे आर हँकरिंग, म्हणजे त्यांचं जी हाव आहे ती जात नाही. ते का होतं? कारण जो खरा आनंद आहे तो त्याला प्राप्त होत नाही. ते कसा आनंद प्राप्त, जसं प्रभुपादजी नेहमी आपल्या श्लोकांमध्ये सांगतात किंवा लेक्चर्स मध्ये सांगतात की जसं एक काय बोलताय, एक फिश आहे किंवा एक मासा जो आहे, त्याला पाणीतून काढलं, त्याला काही द्या तुम्ही, त्याला चांगलं गुलाबजामुन द्या, त्याला चांगला एसी वाला रूम द्या, 5 स्टार हॉटेलमध्ये चांगलं सगळ्यात बेस्ट एक स्वीट त्यासाठी बुक करा, ही विल नॉट बी हॅपी. त्याला काय पाहिजे? फक्त सिंपल त्याला परत त्याच्या पाणीमध्ये टाका, ही विल बी हॅपी. तसं मनुष्य जो आहे, ही ऑल्सो वॉन्ट्स टू बी हॅपी. एक आत्मा जो आहे, आणि त्यात काही चूक नाहीये. शास्त्रामध्ये सांगितलंय आनंदमय अभ्यासात, म्हणजे जो आत्मा आहे त्याला नेहमी त्याला आनंदाचे, म्हणजे त्याला प्राप्त करायचं हे असतं, आणि ते एक नॅचरल आहे. पण आता होतं काय, या भौतिक जीवनात तो काहीतरी खाण्यामध्ये, काहीतरी उपभोग करण्यामध्ये तो ते आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहे, विच इज रॉंग. तर म्हणून भगवान इथे काय सांगत आहे की इथे हे यज्ञ केलं. आता यज्ञ का केलं पाहिजे ते पण आपण हळूहळू पुढे पाहूया इथे. तर यज्ञ केल्याने त्याला सुख प्राप्ती होईल या जीवनात आणि पुढच्या जीवनात पण. तर मी तात्पर्य वाचतो याचा. तात्पर्य श्रील प्रभुपादद्वारे, मनुष्य कोणत्याही प्रकारच्या भौतिक जीवनामध्ये असला तरी निश्चितपणे त्याला आपल्या वास्तविक स्वरूपाची अज्ञान असते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भौतिक जगातील अस्तित्व म्हणजे आपल्या पापमय जीवनाच्या कर्मफळांचे परिणाम आहे. आता इथं प्रभुपादजी ते सांगा की भौतिक जगातील अस्तित्व म्हणजे आता या भौतिक जगात आहोत आपण, कोणी म्हणजे ज्या काही परिस्थितीमध्ये आहे ते काय आहे, हे सर्व त्याच्या कर्मफलांचा परिणाम आहे, पापमय जीवनाच्या कर्मफलांचे, जे काही त्यांनी कर्म केलेली आहेत, आणि मेजॉरिटी इट इज पाप कर्मफल. म्हणून आपण इथे जे काही त्रास सहन करत आहोत, दॅट इज ऑल बिकॉज ऑफ अवर प्रिव्हियस, आपले जे पहिले जे पाप केले त्याची कर्म आपल्याला लागत आहे. म्हणून पापमय जीवनास अज्ञान कारणीभूत आहे. आता पापमय जीवन मनुष्य का जगतो? वाय इज दॅट? कारण त्याला अज्ञान आहे. कोण म्हणतं अरे मी दारू पितो, कोणाच्या पैशाची थोडी पितोय, आपल्या पैशाने पितो, मी कोणाकडे मागत नाही. पण इज दॅट करेक्ट? मी नॉनव्हेज खातो तर कोणाचे पैसे घेत नाही, मी स्वतःच्या पैशाने मी नॉनव्हेज खातो, तर इज दॅट करेक्ट? नो, कारण त्याला हे ज्ञान नाहीये की जसं शास्त्रामध्ये सांगितलंय मांसाहार करणे किंवा मद्यपान करणे हे सगळे जे आहेत, किंवा अवैध संबंध, हे सगळं पापमय वृत्ती आहे. ते मनुष्य केल्याने त्याला नक्की, त्याला 100% नाही 1000% त्याला ते पाप लागणार त्याला, आणि ते माहित नसल्यामुळे तो करत जातो, अँड ही गोज डाऊन 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 डाऊन, आणि कधी इतका खाली जातो की त्याला मग खालचे जे योनी आहेत जनावरांचे, ते त्याला प्राप्त होतात. तर हे का होतं? अज्ञानामुळे. त्याला माहित नाहीये. जसं मेजॉरिटी लोक शास्त्र वाचत नाही, आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांना वाटतं मी जे करतो ते बरोबर आहे. माझ्या मनात आलं मी तेव्हा दारू पिईन, माझ्या मनात आलं मी तेव्हा नॉनव्हेज खाईन. आणि आपण यांच्या खाण्यामध्ये पण बघितलं तर ते ऍक्च्युली ते ठरव, ओ बाबा शनिवार आहे आज, नाही 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 सॉरी, आज मी दारू पिणार नाही, किंवा आज मंगळवार आहे, किंवा आज संकष्टी आहे तर मी नॉनव्हेज खाणार. का? कारण त्यांना माहिती आहे की हे आता दूध साठी कोणी सांगत नाही, आज संकष्टी आहे मी आज दूध पिणार नाही, आज शनिवार आहे मी आज दूध पिणार नाही. ते त्याच्यासाठी नाहीये का? बिकॉज दॅट्स अ गुड प्रोडक्ट. त्यात कधीही तुम्ही खाल्लं तर ते तुम्हाला पाप लागणार नाही. पण हे नॉनव्हेज किंवा मद्यपान, दारू, हे सगळे जे आहेत प्रकार, त्याच्यामध्ये पाप लागतं. आणि म्हणून ऍटलिस्ट म्हणतात ठीक आहे, चला ठीक आहे, तुम्ही हे एक काही दिवस तरी सोडा. त्यांना माहिती आहे, त्यांना सांगून काय उपयोग नाही, पण ऍटलिस्ट ठीक आहे, चला तुम्ही शनिवारी नका खाऊ, तुम्ही मंगळवारी नका खाऊ, तुम्ही पौर्णिमाच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी, संकष्टीच्या दिवशी नका खाऊ. सो दे अवॉइड दॅट, कारण दॅट इज रॉंग. त्यांना पण माहिती आहे, पण ते ऍक्सेप्ट करत नाही, मी जे करतो ते बरोबर आहे. तर दॅट इज वन थिंग. आता हे अज्ञानामुळे तो करत असतो. आणि पुढे इथे प्रभुपादजी म्हणताय
पापमय जीवन हे मनुष्याचे भौतिक अस्तित्व लांबविण्यास कारणीभूत आहे. आता तो या ज्या चक्रामध्ये पडलेला आहे याच्यातून बाहेर का पडत नाहीये? कारण हे जे जे त्याचं जीवन आहे ते त्याला बाहेर पडू देत नाहीये. या जंजाळातून बाहेर पडण्यासाठी मनुष्य जीवन हाच एकमेव सुटकेचा मार्ग आहे. आता इथून जर बाहेर पडायचं असेल तर एकच रस्ता आहे त्यातून, तो म्हणजे हे मनुष्य योनी. आणि म्हणून आपण बऱ्याच वेळेस ऐकतो मनुष्य जन्म हा खूप महत्वाचा आहे. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जर आणि त्याला अमूल्य म्हणजे तुम्ही लाखो करोडो हिरे तेवढे म्हणजे जरी दिले, मोठमोठे कोहिनूर सारखे करोडो हिरे जरी दिले तरी ते त्याची तुम्ही त्याच्यात भरपाई करू शकत नाही. म्हणजे इतका महत्वाचा आहे. का? कारण हेच एक आहे जन्म ज्यातून या ज्या सर्कलमध्ये जे फसलो आहोत. जसं इथे फॉर एन एक्झाम्पल एक माणूस एका चक्रामध्ये फसलेला आहे. म्हणजे जसं ते जायंट व्हील असतो किंवा जे खाली फिरणार जे चक्र असतं त्याच्यात बसला येतो, त्याला चक्कर येते, तर त्याला मनात येतं की कधी मी ह्याच्यातून बाहेर पडतो, पण ते थांबल्याशिवाय तो बाहेर पडू शकत नाही. तसंच हे मनुष्य जन्म, मग कुत्रा किंवा मांजर किंवा पशु किंवा पक्षी हे सगळं असे योनी तो घेत राहतो आणि मग परत मनुष्य जन्मात येतो, परत पाप कर्म करतो, परत खाली जातो. ते या चक्रामध्ये फिरत. तर जर चक्रातून निघायचं असेल तर एकमेव मार्ग आहे ते मनुष्य जन्म. या मनुष्य जन्मामध्ये त्यांनी चांगले कर्म केले पाहिजे, पुण्यकर्म केले पाहिजे, भक्ती केली पाहिजे आणि त्याच्यामुळे मग तो यातून बाहेर पडू शकतो. नाही तर हे त्याचं जो अस्तित्व आहे ते लांबवलं जातं. या जंजाळातून सुटण्यासाठी धर्म, अर्थ, काम आणि सरते शेवटी या दुःखमय अवस्थेतून पूर्णपणे बाहेर पडण्याचा मार्ग निर्देशित करतात. तर जर याच्यातून बाहेर पडायचं असेल धर्म, अर्थ, काम, तर हे सगळं जे त्याला आहे की या म्हणजे आधी धर्म करा. म्हणजे लोक आपल्याला माहिती चतुर पुरुषार्थ आहेत. धर्म, अर्थ, काम. म्हणजे म्हणजे चांगलं धर्म करा, तुम्ही चांगलं पुण्यकर्म करा तर तुम्हाला अर्थ भेटेल. आता जे लोक गरीब आहेत का? कारण त्यांनी धर्म केलेला नाहीये. जे धर्म करत ऑटोमॅटिक पुण्य होतं आणि पुण्यामुळे त्यांना चांगलं रूप, चांगलं धन, चांगलं ऐश्वर प्राप्त होतं. तर धर्म केलं तर अर्थ प्राप्त होईल. अर्थ प्राप्त केलं तर तुमची जी कामना आहे, ज्याच्याकडे पैसे नाही तो काही कामना पूर्ण करेल. त्याची इच्छा आहे मी युरोपला गेलं पाहिजे, मला 5 स्टार हॉटेलमध्ये गेलं पाहिजे किंवा मला मोठा लेटेस्ट आयफोन पाहिजे. ही कॅनॉट डू एनिथिंग. तर ते त्याला पूर्ण करण्यासाठी म्हणजे कामना पूर्ण करण्यासाठी त्याला अर्थ पाहिजे. तर हे सायकल आहे. धर्म करा चांगलं, धर्म केलं तर अर्थ, तुम्हाला चांगले पैसे येतील, ऐश्वर्य लाभेल आणि ऐश्वर्य आलं की तुम्ही कामना पूर्ण करू शकता. आणि कामना एकदा पूर्ण झाली मग शेवटी आपल्याला मग मोक्षाकडे वळायला पाहिजे. तर हा एक सायकल आहे. धर्माच्या मार्गामुळे किंवा वर सांगितलेल्या विविध प्रकारच्या यज्ञामुळे आपोआपच आपल्या आर्थिक समस्या सुटतात. तर हे आता प्रभुपादजी सांगत हे जर धर्माचा मार्ग पकडला. आता आपण जर पाहिलं तर जे धार्मिक लोक आहेत ते म्हणजे त्यांना असे फालतूची समस्या नाही आहे. म्हणजे असेल त्यांना काहीतरी छोटा मोठा प्रॉब्लेम असं नाही या भौतिक जीवनात सगळ्यांना, पण जे धार्मिक लोक आहेत त्यांना बाकीची त्यांची समस्या आपल्याप सुटतात. कारण बिकॉज दे आर, जे धार्मिक लोक असल्यामुळे ते खूप त्यांना भगवंत त्यांना भरपूर त्यांना सगळं देतात. यज्ञ केल्यामुळे जरी तथाकथित लोकसंख्या वाढ झाली तरी आपण पुरेशा प्रमाणात अन्न, दूध इत्यादी प्राप्त करू शकतो. तर इथे हे पण सांगितलं की असं नाहीये की जसं आज लोक म्हणतात की लोकसंख्या वाढली आहे म्हणून लोकांना खायला भेटत नाहीये किंवा भाजी भेटत नाही किंवा अन्न भेटत नाहीये, असं नाहीये. म्हणजे जर माणूस धार्मिक राहिला, यज्ञ करत राहिला तर पृथ्वी माता, धरती माता इतकं अन्न देईल की कितीही संख्या असली तरी त्याला कधी कमी पडणार नाही. आता जर जस्ट एक सिंपल एक्झाम्पल आपण पाहिलं, रामायणमध्ये जी वानर संख्या होती ते खूप मोठा फिगर आहे तो. म्हणजे आता मला एक्झॅक्ट 10 समथिंग 69 का 72 म्हणजे इतका मोठा फिगर आहे. म्हणजे आज जी लोकसंख्या आहे त्याच्या कमीत कमी 100 पट असेल.
फक्त वानर, बाकीचे तर मी सोडून द्या, जे पशु पक्षी, जी फक्त भगवंताची जी वानर सेना होती ती तेवढी होती. आणि तरी किती सगळ्यांना अन्न होतं, सगळं होतं. तर आज जे लोक म्हणतात अरे लोकसंख्या खूप वाढली आहे म्हणून आम्हाला अन्न भेटत नाही, तसं नाहीये. मेन रिझन आहे यज्ञ होत नाहीये. लोकांनी यज्ञ करायचं सोडून दिलं. यज्ञ नसल्यामुळे ते व्यवस्थित जे काय अन्न, जे पुरवठा जे भेटला पाहिजे ते पृथ्वी माता देत नाही. यज्ञ इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आपण पाहत आहोत की यज्ञामुळे सर्व काही भेटत आहे. आणि 3ऱ्या अध्यायामध्ये आपण एक श्लोक पाहिला होता की भगवान सांगतात स्वतः, तुम्ही यज्ञ केला तर तुम्ही सुखी राहतात. देवता त्यांच्यासाठी यज्ञ करा, तुम्ही सगळं यज्ञ करा आणि यू विल बी हॅपी. तर ते केलं पाहिजे. याप्रमाणे शारीरिक गरजा जेव्हा पूर्णपणे भागतात तेव्हा स्वाभाविकपणे पुढची पायरी म्हणजे इंद्रियतृप्ती करणे होय. तर जेव्हा म्हणजे त्याच्याकडे व्यवस्थित सगळं शारीरिक गरजा त्याचे बेसिक पूर्ण झाले की मग इंद्रियतृप्तीकडे वळतो. म्हणून वेदांनी इंद्रियतृप्ती नियमनासाठी पवित्र विवाह बंधनाची व्यवस्था केली आहे. ठीक आहे, असं नाहीये की इंद्रियतृप्ती करू नका, पण त्यासाठी रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. विवाह करा किंवा सगळे असे जे बंधन टाकलेले आहेत. म्हणजे जसं आपण पाहतो जे पशु पक्षी आहेत त्यांच्यासाठी काही बंधन नाही, त्यांना नाही कोणी त्यांचा विवाह लावून देत. बट वी आर ह्युमन बिंग्स. मनुष्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे की त्यांनी हे सगळे नियमांचं पालन केलं पाहिजे. म्हणून वेदांनी हे सगळे नियम बांधलेले आहेत. हे म्हणजे लोकांना वाटतं हे सगळे रूल्स अँड रेग्युलेशन उगीचच दिले. जसं आज लोकांना वाटतं की जो लॉ आहे ते नसायला पाहिजे, म्हणजे आम्ही जेव्हा पाहिजे काही करू शकतो. जसं आपण पाहिलं की काही लोक शिकार करतात किंवा प्राण्यांना हत्या करतात, त्यांच्यासाठी पण बंधन आहे की तुम्ही शिकार करू शकत नाही प्राण्यांचा. काही रेअर स्पीसीज आहेत त्यांना आपल्याला वाचवायचं आहे. तर हे जे शिकार करणार आहे त्यांना वाटतं की नको नको असं काही नको, आम्हाला आनंद येतो शिकाराने, आम्ही शिकार केलं पाहिजे. जे लुटणारे आहेत, जे चोर आहेत त्यांना वाटतं की हे पोलीस वगैरे कशाला नसते तर बरं झालं असतं. तर हे जे बंधन आहे दॅट इज एव्हरीथिंग फॉर गुड. तसं हे सगळे बंधन आहेत की विवाह केलं पाहिजे, विवाहामध्ये जे संबंध राहिले पाहिजे, असे भरपूर प्रकार आहेत. याप्रमाणे मनुष्याने क्रमाक्रमाने भौतिक बंधनातून मुक्त होण्याप्रत उन्नत होतो आणि मुक्त जीवनाची परमोच्च परिपूर्णता म्हणजे भगवंताचे सानिध्य प्राप्त करणे होय. तर हळूहळू मग तो काय करतो, परमोच्च जे परिपूर्णता आहे त्याच्याकडे तो वळू लागतो. पूर्वीच सांगितल्याप्रमाणे यज्ञ केल्यामुळे सिद्धी प्राप्त होते. यज्ञ केलं की त्याला सिद्धी प्राप्त होते. आणि जर मनुष्य वेदानुसार यज्ञ करण्यास इच्छुक नसेल तर तो जीवनामध्ये सुखाची अपेक्षा कशी करू शकेल. तर जर त्याला इच्छाच नाही, आज जसं पाहतो आपण किती लोक यज्ञ करतात, नोबडी इज डुइंग, तर तो कसा सुखी होईल. त्याच्या सुखाची त्याला हाव आहे, मला सुख पाहिजे, पण त्यासाठी काय केलं पाहिजे. जसं जर मला समजा पुण्याला जायचं आहे तर मला ईस्टर्न एक्सप्रेस रोड पकडावा लागेल. तिथून मग एक मला काय बोलतो लँडमार्क्स दिसेल. पहिला न्यू बॉम्बे येईल, मग पनवेल येईल. दॅट मीन्स आय एम ऑन द राईट डायरेक्शन. पण मला गुजरात लागलं, सुरत लागलं, बरोडा लागलं, तर म्हणजे मला समजलं हो काहीतरी गडबड आहे. तसंच हे आपल्याला जे आहेत मार्ग दिलेले आहेत आणि त्याच्याप्रमाणे आपण जे चाललो. भगवान तर स्वतः सांगत आहे की तुम्ही यज्ञ केलं पाहिजे. सो वी शुड डू यज्ञ. आणि मग अन्य लोकांवरील अन्य शरीराविषयी काय बोलावे. तर जर सुख पाहिजे असेल तर हे केलं पाहिजे. विविध स्वर्ग लोकांमध्ये विविध प्रकारचे सुखे उपलब्ध आहेत. तर जसं आपण पाहिलं की मनुष्य लोक, हा जो पृथ्वी लोक आहे त्याच्यावरती विविध प्रकारचे सुख आहे. ते स्वर्ग लोकांमध्ये अगेन एक हायर लेवलचे अजून सुख आहे. इथे जे सुख आहे त्याच्या कितीतरी 100 किंवा 1000 पट सुख तिकडे आहेत. त्या सर्व ठिकाणी विविध प्रकारचे यज्ञ करण्यासाठी मनुष्यासाठी अमर्याद सुख उपलब्ध असते. तर तिथे अनलिमिटेड म्हणजे असं सुख आहे तिकडे. परंतु एखाद्या मनुष्यास प्राप्य असे परमोच्च सुख म्हणजे कृष्ण भावनेद्वारे आध्यात्मिक लोकांमध्ये प्रवेश करणे होय. तर आता इथे प्रभुपाद हळूहळू आपल्याला जसं सांगत आहे, जसं पाताल लोक मध्ये गेलं की मनुष्याला नरक प्राप्त होतो, त्याला किती टॉर्चर केलं जातं. जेव्हा तो मनुष्य लोकांकडे बघतो वरती, अरे हे किती सुखी आहेत, किती आनंद आहे, यांना कोणी म्हणजे तेलच्या कढाईमध्ये त्यांना उकळायला टाकलं नाहीये
किंवा त्याचे हातपाय कापत नाही किंवा त्यांना चापकाने कोणी मरत नाही. सो तो किती त्याला त्रास आहे. पण जो ते पृथ्वी लोकाकडे बघतो बोलता रे हे किती सुखी लोक आहे. आणि आपण इथे असून आपण स्वर्गाकडे बघतो की स्वर्ग लोकांमध्ये अप्सरा आहे, इंद्र आहे, विमान आहे आणि ऐरावत आहे, वेगवेगळ्या प्रकारचे असे सुख आहे. तर तो 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 तिकडे बघतो. आणि स्वर्ग लोक पाहिलं तर दे सी फर्दर हायर, ब्रह्मलोककडे बघतात आणि ब्रह्माजी परत पुढचे जे हायर लोक आहेत, जे प्लॅनेट्स आहेत, भगवंताचं गोलकधाम आहे. तर सुख जे आहे आपण इथे वी कॅन आयडेंटिफाय किंवा समजू शकतो की सुखचे लेवल आहेत वेगवेगळे. जसा एक जो ज्याने 3 दिवसापासून काही खाल्लं नाही त्याच्यासाठी एक चपाती खाल्ली की त्याला किती आनंद प्राप्त होईल 3 दिवसात. पण तेच जो एक खूप म्हणजे मल्टी मिलियनर आहे तर त्याच्यासाठी एक चपाती काय नाही, त्याच्यासाठी ते सुख नाहीये, त्याच्यासाठी सुख वेगळं. तर सगळ्याची सुखची परिभाषा सगळ्यांसाठी वेगवेगळी आहे. तर खरंच सुख म्हणजे काय? भगवंताची सेवा, कृष्ण भावना भावित होणे, दॅट इज द टॉप मोस्ट आहे. हे हळूहळू म्हणजे आता फक्त जसं फिलॉसॉफिकली सांगितलं की कदाचित कोणाला समजणार नाही, बट जेव्हा त्याचं ते ॲटिट्यूड किंवा त्याचं जी भावना, चेतना जेव्हा हळूहळू वरती येत जाईल तेव्हा त्याला समजेल की भगवंताची सेवा, कृष्णा परमोच्च सुख म्हणजे कृष्णा भावना. तर हे त्याला समजलं पाहिजे. आणि म्हणून जे भक्त लोक आहेत ते भगवंताची सेवा करण्यासाठी त्यांना काही नको. जसं आपण पाहिलं प्रल्हाद महाराज जेव्हा नरसिंहदेवचा अवतरण झाला, त्यांनी विचारलं, प्रल्हाद तुला काय पाहिजे बाळा, तू सांग मला. ते बोलले मला काही नको. बस सारखं नरसिंहदेव भगवान त्याला विचारत होते, भगवान विष्णू तुला काय पाहिजे? बोलला काही नको, काही नको, काही नको. वाय? आपल्याला जर विचारलं मला एक मोठा 4 मजली बंगला पाहिजे, मला एक BMW, एक फेरारी हे पाहिजे, मग एक चांगली सुंदर बायको, म्हणजे बँकमध्ये करोडो डॉलर्स, अब्जो डॉलर्स मला बॅलन्स पाहिजे. तसं पण ते किती दिवस राहील आपल्याकडे? कधी ना कधी आपण त्याला सोडून जाऊ किंवा ते आपल्याला सोडून जाऊ. तर म्हणून हे जे उच्च भक्त असतात त्यांना माहिती असतं खरं सुख म्हणजे भगवंताचं नाव. आणि म्हणून भक्त लोक आहेत ते फक्त जसं आपण तुकाराम महाराज बघतो, फक्त ते विठ्ठल 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 भगवंताचं नाव, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, म्हणजे त्यांना काही नको. तर ते सुख वेगळं आहे. आणि जेव्हा मनुष्याची चेतना वाढत जाईल देन ही विल ट्राय टू अंडरस्टँड दॅट. तर हा श्लोक होता 31. क्विकली मी श्लोक नंबर 32 पण घेतो. श्लोक नंबर 32 पण रिपीट करायचं, रिपीट करू शकता. एवं बहुविधा यज्ञा, एवं बहुविधा यज्ञ वित्तता ब्रह्मणो मुखे, यद्वितता ब्रह्मणो मुखे, कर्मजान विद्धितान सर्वान, कर्मजान् विद्धितान् सर्वा, एवं ज्ञात्वा विमोक्षसे. एवं ज्ञात्वा विमोक्षसे. हरे कृष्ण. मी पूर्ण श्लोक म्हणतो. एवं बहुविधा यज्ञा वित्तता ब्रह्मणो मुखे, कर्मजान विद्धितान सर्वान, एवं ज्ञात्वा विमोक्षसे. तेथे पुढे काय म्हणते भगवान, हे सर्व विविध प्रकारचे यज्ञ वेद संमत आहेत आणि ते सर्व विविध प्रकारच्या कर्मापासून उत्पन्न झाले आहेत. याप्रमाणे त्यांना जाणल्यावर तू मुक्त होशील. तर इथे भगवान काय सांगत आहे, हे सर्व यज्ञ वेद संमत आहेत. म्हणजे असं नाही की हे जसं आज लोक म्हणतात हे सगळं कपोल कल्पित आहे किंवा इमॅजिनरी आहे, लोकांनी कोणीतरी काही त्यांना कामधंदे नव्हते म्हणून ते सगळं लिहून काढले. नाही, हे सगळं वेदांमध्ये आहे आणि वेद हे भगवंताच्या मुखातून आलेलं आहे. तर हे भगवान कृष्ण सांगत आहे की हे सगळं मी सांगितलेलं आहे आणि ते सर्व विविध प्रकारच्या कर्मापासून उत्पन्न झाले आहेत. त्याप्रमाणे त्यांना जाणल्यावर तू मुक्त. तर आता पुढे काय होईल, जर हे आपण
आपण जर केलं आहे तर कर्मापासून मुक्त होऊ. एक दुसरं आपण मुक्त होऊ, म्हणजे आपण विमोक्षसे अशुभ आहोत. तर आता विमोक्षसे म्हणजे आपली मुक्ती होईल. आपली दोन एक तर होईल आपल्याला कर्मापासून मुक्त हो. आता आपण का अडकलोय? कर्मामुळे अडकलोय. एक कर्मापासून आपण मुक्त हो आणि दुसरं ज्या मुक्ती आपल्याला प्राप्त होईल. आणि खूप छोटस तात्पर्य आहे, मी वाचतो याला. तात्पर्य श्री प्रभुपाद द्वारे श्री प्रभुपाद की जय. वर वर्णन केल्याप्रमाणे वेदांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे सर्वजण कर्म करणाऱ्यांना अनुरूप असे विविध प्रकारचे यज्ञ सांगण्यात आले आहे. असं नाही सगळ्यांसाठी एकच यज्ञ आहे. कोणासाठी एक यज्ञ आहे, दुसऱ्यासाठी दुसरं यज्ञ, तिसऱ्यासाठी तिसरं यज्ञ. तर वेगवेगळ्या प्रकारची, जसं आपण पाहिलं कोणी पुत्र प्राप्तीसाठी यज्ञ करत आहे. ज्यांना ऑलरेडी मुले आहेत ते यज्ञ करणार. काही लोक आहेत ते धन प्राप्तीसाठी यज्ञ करतात. ते ज्यांच्याकडे धन येते ते धन प्राप्तीसाठी यज्ञ करतात. काही लोक वास्तुशांतीसाठी यज्ञ करतात. डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे यज्ञ आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलं आहे. निरनिराळ्या प्रकारचे सर्वजण कर्म करणाऱ्यांना अनुरूप असे विविध प्रकारचे यज्ञ सांगण्यात आले आहे. देहात्म बुद्धीमध्ये पूर्णपणे रत झाल्यामुळे या यज्ञाचे आयोजन अशा रीतीने करण्यात. तर आता काय झालं की देहात्म बुद्धीमध्येच लोक रत झाले आहेत. कोणाला पैसे पाहिजे, धन पाहिजे, कोणाला सुंदर स्त्री पाहिजे, त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ आहे. कोणाला पुत्र पाहिजे, त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ. तर तसे ते हे अरेंज केले, ज्यामुळे मनुष्य आपले शरीर, मन किंवा बुद्धीद्वारे यज्ञ करू शकतो. तर तो या 3 प्रकारे यज्ञ करू शकतो. आपलं शरीर, आपलं मन आणि आपली बुद्धी, हे 3 वेगवेगळे लेवल आहे. काही फक्त शरीरासाठी बस आता आपलं फटाफट यज्ञ करायचं आहे, त्याला सांगितलं तुला हे प्राप्त होईल, तो त्याचं त्यात मनही नाहीये, बुद्धीही नाहीये. फक्त पंडितजी आपलं तो आपलं भटजी आपला बोलत चाललं, तो स्वाहा स्वाहा स्वाहा, तो आपलं टाकत राहतो आणि सोडून देतो. त्याला खुशी होते, मी एक यज्ञ केलं. दुसरं आहे तर तो मन लावून करतो. म्हणजे शरीर तर लावतच आहे, पण त्याचं मन पण आहे त्याच्यामध्ये, खूप आहे. तिसरं आहे की शरीर पण आहे, मन पण आहे, पण बुद्धी पण लावतो. आता हे गुरुजी तुम्ही काय म्हणता, तुम्हाला जरा अर्थ सांगा मला. मग तो सांगतो बाबा ह्या मंत्राचा अर्थ हा आहे, ह्या मंत्राचा अर्थ. असं 3 लेवलमध्ये मनुष्य यज्ञ करू शकतो. अँड विच इज द बेस्ट? फक्त शरीराला नाही, फक्त मनवाला नाही, पण बुद्धीद्वारे. म्हणजे बुद्धी लावून त्याला प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे. आणि कुठलाही मनुष्य इंटेलिजंट सगळ्यात कोण असतो? तोच असतो जो आपली बुद्धी लावतो. कुठलेही कार्य करताना त्याला समजलं पाहिजे, अच्छा मी हे करतो तर का करतो. अच्छा कोणी मला सांगत आहे की तू हे करू नको किंवा हे कर. जसं काही लोकांना पण सांगतो बाबा मांसाहार करू नका. काही लोक नाही ठीक आहे, काय हरकत नाही, त्याला खायचं म्हणून तो किती सांगितलं तो ऐकणार नाही. पण दुसरं असेल त्याचं थोडस मन लागतं, हा अच्छा ठीक आहे, काहीतरी गुरुजी म्हणाले तर मी थोडस त्याला मन लावून ऐकतो. पण तिसरं आहे, गुरुजी तुम्ही असं का म्हणता मला सांगा. मग शास्त्राबद्दल मग सांगतात, इथे हे लिहिलेलं आहे, इथे ते लिहिलेलं आहे. आणि मग जेव्हा समजतं, आणि आम्ही लोकांना सांगतो का तुम्ही ऍटलिस्ट, म्हणजे तुम्ही खाणं बंद करू नका किंवा मद्यपान बंद करू, ऍटलिस्ट हे समजून घ्या फॅक्ट की तुम्ही जे करताय हे पाप आहे. आणि तो मनुष्य मग त्याला जेव्हा तो कधी मांसाहार करेल किंवा मद्यपान करेल, तर हळूहळू त्याच्या मनात एक गिल्ट निर्माण होईल. अरे मी हे का करतो, मी एक जीव मारतो, मला हळूहळू, म्हणजे भले त्याला त्याच्यासाठी त्या मांसाहार बंद करण्यासाठी किंवा मद्यपान बंद करण्यासाठी त्याला 6 महिने लागतील, 6 वर्ष लागतील, बट सम डे त्याला म्हणजे याच्यातून बाहेर. जसं आपण शास्त्रामध्ये पण बघितलंय की वेदांमध्ये दिलेलं आहे की हे जे मांसाहार आहे चुकीचा आहे. आणि आधीचे काही लोक कसे करायचे, ते बळी स्वतः चढवायचे. तर शास्त्रामध्ये पूर्ण विधी दिलेली, असं नाहीये की शास्त्रामध्ये आपल्या बळी देणे किंवा मांसाहार वर्जित केलेलं आहे. वर्जित आहे जे उच्च कोटीचे भक्त आहेत त्यांच्यासाठी. पण जे खालचे जे आहेत, म्हणजे तो मांस खाल्ल्याशिवाय राहूच शकत नाही, त्याला आपण एकदम सांगू शकत नाही तो भक्तीमध्ये. जसं एक KGचा मुलगा आहे, त्याला डायरेक्ट तुम्ही PhD लेवलचं नॉलेज देऊ शकत नाही. त्याला ठीक आहे तुला खायचं तू खा, ठीक आहे, पण तू असं कर, तू हे यज्ञ कर, या दिवशी कर, हे मंत्र बोल. आता शास्त्रामध्ये सगळं दिलेलं आहे.
तर बरेचसे लोक बोलतात अरे शास्त्रामध्ये ते दिलंय, मांस खाऊ शकतो, मग तुम्ही का नको म्हणता. पण हे समजलं पाहिजे, इट इज फॉर डिफरंट लेवल. जसा एक एबीसीडी शिकणारा मुलगा आहे, त्याला पीएचडीचं लेवल सांगू शकत नाही, आणि जो पीएचडी मध्ये आहे त्याला तुम्ही एबीसीडी शिकू शकत नाही, कारण दोघांचे जे लेवल ऑफ इंटेलिजन्स आहे खूप वेगळे आहे. तर त्यांना अलाउड आहे, जे एबीसीडी वाले आहे त्यांना ते राहू शकत नाही, ठीक आहे, तर पण त्यांची पद्धत आहे. जस्ट असं नाही, जसं इव्हन आपण पाहिलं इस्लाममध्ये पण त्यांना ते हलाल खावं लागतं, ते तसं खाऊ शकत नाही. तसं आपल्या शास्त्रामध्ये पण हे तुम्ही असं या दिवशी या अमावास्याला हे मंत्र बोला, आणि ते असं मंत्र आहे की काहीतरी ते बोलतात की माम सह, म्हणजे जसं मी तुला मारत आहे पुढच्या जन्मी तू मला मार. तर हे का दिलेलं आहे शास्त्रामध्ये, जसं मी तुला मारत आहे, तुझं मांस खात आहे, तसं पुढच्या जन्मी मी बकरा किंवा मी मासा किंवा मी एक चिकन होईल तेव्हा तू मला मार. तर भले 6 महिन्यांनी, वर्षाने, 2 वर्षांनी, 10 वर्षांनी त्याला कधीतरी स्ट्राईक होईल, अरे मी हे का म्हणतोय मांसाहार, म्हणजे आता मी तुला मारतोय पुढच्या जन्मी तू मला मारून खा, कधी त्याला स्ट्राईक होईल. तर ते ह्याच्यासाठी दिलेलं आहे. तर शास्त्रामध्ये हे सगळं असं दिलेलं आहे की मन, शरीर आणि बुद्धी, म्हणजे बुद्धी लावणं खूप महत्वाचं आहे, आणि जो बुद्धी लावतो तोच हळूहळू प्रगती. आपण भौतिक रूपे पण पाहतो की जो खूप बुद्धिमान व्यक्ती आहे तोच मनुष्य आपल्या भौतिक जीवनामध्ये पुढे जातो. तसंच भक्तीमध्ये पण त्याने जर बुद्धी लावली तर हे विल गो फार अहेड. परंतु या सर्वांचा अंतिम उद्देश मनुष्याला शरीरातून मुक्त करणे हेच आहे. तर कितीही बुद्धी लावा, किती इंजिनिअरिंग झाला की शेवटी त्याचा उद्देश काय आहे की हे जे शरीर प्राप्त झालं आहे, मनुष्याचं आहे, बाईचं आहे किंवा पुरुषाचं आहे, तर आपले जे कर्म आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला एक पुरुषाचं किंवा बाईचं एक शरीर भेटलं, तर त्याच्यातून मुक्त होणे तो उत्तम सगळ्यात अंतिम उद्देश आहे. आणि ते बुद्धी लावली तर ते हळूहळू त्याच्यातून हे मुक्ती. याला भगवंताने स्वतः या ठिकाणी पुष्टी दिली आहे. तर भगवंत सांगतात काय, तुम्ही तान सर्वानेव ज्ञाता मोक्षसे, तुम्ही जर हे समजला तर कर्मातून मुक्त होताल आणि शेवटी मुक्ती प्राप्त होईल. तर हे आपल्याला समजणं खूप महत्वाचं आहे. क्विकली मी शेवटचा श्लोक पण वाचून घेतो, म्हणजे हा जो सेक्शन आहे आपला तो संपून जाईल. मी क्विकली, टाइम होत आलाय तर मी रिपीट नाही करे, मी फटाफट वाचतो. श्लोक नंबर 33. श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञा ज्ञान यज्ञा परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ नाने ज्ञाने परिसमाप्यते. इथे काय म्हणतात भगवान, अनुवाद आणि तात्पर्य श्री प्रभुपादांद्वारा, हे परंतप केवळ द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. आता अंततः हे पार्थ सर्व कर्मयज्ञांचे पर्यवसान दिव्य ज्ञानामध्ये होतं. इथे भगवान काय सांगितलं की द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. काही लोक फक्त आपलं धन लावतात, पण त्यापेक्षा जे ज्ञान लावतात ते महत्वाचं आहे. तर हे पण छोटस तात्पर्य आहे, पण ते तात्पर्य श्री प्रभुपादांद्वारे पूर्णपणे ज्ञान अवस्थेची प्राप्ती करणे, त्यानंतर सांसारिक दुःखातून मुक्तता प्राप्त करणे आणि अंती भगवंताच्या दिव्य प्रेममयी सेवामध्ये किंवा कृष्ण भावनामध्ये रममाण होणे, हा वेदांचा मुख्य उद्देश आहे. मुख्य उद्देश काय आहे, भक्ती शेवटी तो त्याच्यामध्ये पोहोचला पाहिजे. किती यज्ञ केलं, किती ज्ञान त्याने लावलं, तर शेवटी त्याला हे भक्ती हा उद्देश आहे. तरीही या सर्व विविध यज्ञ कर्माविषयी एक रहस्य आहे. आता हे रहस्य काय आहे ते प्रभुपाद सांगत आहे, आणि मनुष्याने हे रहस्य जाणणे आवश्यक आहे. यज्ञकर्त्याचे विशिष्ट श्रद्धेनुसार यज्ञ कधी कधी विविध प्रकारची रूपे धारण करतात. जेव्हा मनुष्याची श्रद्धा दिव्य ज्ञानाने युक्त होते तेव्हा त्याला यज्ञकर्त्याला अशी दिव्य ज्ञान शिवाय केवळ द्रव्यांची यज्ञ करणाऱ्या यज्ञकर्त्यापेक्षा अधिक प्रगत समजले जातो. तो फक्त धन लावते, पण जसं काही लोक आहेत फक्त यज्ञामध्ये धन लावतात, बाबा तुम्ही तुमचं करा, पण त्यात तो स्वतः सामील होऊन ते समजतो, ज्ञान लावतो आपला, तर तो व्यक्ती जास्त प्रगत आहे.
कारण ज्ञान प्राप्ती झाल्या विना यज्ञ हे भौतिक स्तरावरच आहे. तर हे यज्ञ जर करत आहे त्याच्याबद्दल त्याला ज्ञान पाहिजे आणि तो व्यक्ती हळूहळू तो पुढे प्रगती करू शकतो आणि त्यापासून कोणतीही आध्यात्मिक लाभ प्राप्ती होत नाही. वास्तविक ज्ञानाची परिणिती दिव्य ज्ञानाच्या अत्युच्च स्तरामध्ये म्हणजे कृष्ण भावनेमध्ये होते. उन्नत दिव्य ज्ञान प्राप्ती विना यज्ञ म्हणजे केवळ भौतिक कर्मच आहे. जर त्याला ज्ञान प्राप्त होत नाहीये, फक्त तो मी पैसे देतो गुरुजी तुम्ही यज्ञ करा, तर ते त्याला कुठेही घेऊन जाणार नाही. तरीही जेव्हा हे यज्ञ दिव्य ज्ञानाच्या स्तराप्रत उन्नत केले जातात तेव्हा अशा सर्व यज्ञ कर्मांना आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते. तर हे खूप महत्वाचं आहे. त्याला आध्यात्मिक स्वरूप प्राप्त झालं पाहिजे. चेतनेमधील भिन्नतेवर कधी कधी यज्ञ कर्मांना कर्मकांड म्हटले जाते तर कधी कधी ज्ञानकांड म्हटले जाते. ज्या यज्ञाच्या शेवट ज्ञान प्राप्ती होतो तोच यज्ञ अधिक श्रेष्ठ होय. हरे कृष्णा. तर सर्व महत्वाचं आहे. तर काही यज्ञांना सकाम कर्म म्हटलंय, कर्मकांड म्हटलं आहे आणि काही ज्ञानकांड म्हटलं. पण शेवट जो आहे तो ज्ञान प्राप्ती मध्ये जेव्हा तो पोहोचतो, जे रिझल्ट त्याचा ज्ञान प्राप्ती आहे तो यज्ञ अधिक श्रेष्ठ आहे. आणि आपण ते पुढे जसं आज आपण संक्षिप्त सांगितलं हे किती लोक आपण यज्ञ करू शकतो. तर चैतन्य महाप्रभूने आपल्याला यज्ञ खूप सोपा केलेला आहे. एकदम म्हणजे इतकं सोपं केलेलं आहे आपण डेली यज्ञ करू शकतो. कसं त्यांनी काय सांगितलं, जसं भगवान स्वतः म्हणतात की यज्ञानाम जप यज्ञोस्मी, की यज्ञांमध्ये मी जप यज्ञ आहे. तर हा जो यज्ञ आहे किंवा ह्याला संकीर्तन यज्ञ पण म्हटलं आहे. तर काय म्हणायचं आपल्याला, यज्ञ डेली यज्ञ करायचं तर हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा राम राम हरे हरे, असं एक माळा झाले की आपला एक यज्ञ झालं. तर असं डेली यज्ञ करू शकतो. तसं जेवढं आपण यज्ञ करू शकतो तितकं आपल्याला ते काय म्हणतात बेनिफिशियल आहे. तर हे डेली आपण यज्ञ करू शकतो. आपण असा विचार करणार आहे मी गुरुजीला बोलवावं लागेल, मला पैसे खर्च करावे लागतील, मला मोठी जागा पाहिजे, द्रव्य पाहिजे, तसं काय नाही. हे डेली यज्ञ करू शकतो. सगळ्यात सिंपल आहे आपल्याला नाम संकीर्तन यज्ञ, ह्याला नाम संकीर्तन यज्ञ. तर हे आपण करू शकतो आणि हेच आपल्याला या कलियुगामध्ये सर्वात उपयुक्त. हरे नाम हरे नाम एव केवलम कलौ नास्तेव गतिरव. या कलियुगामध्ये याच्याशिवाय अजून काही उपाय नाही. तर हा यज्ञ आपण नक्की केला पाहिजे. या संदेशावर मी ते थांबतो. कोणाचा काही प्रश्न असेल तर आपण घेऊया. हरे कृष्णा. भगवद्गीता यथारूप की जय, श्री प्रभुपाद की जय, इस्कॉन गोविंद की जय. हरे कृष्णा. हरे कृष्णा प्रभूजी, खूप छान क्लास होता, खूप छान समजून सांगितलं. माझा एकच प्रश्न होता फक्त प्रभूजी, की मानव सेवा ही माधव सेवा होऊ शकते का? माधव सेवा ही मानव सेवा होऊ शकते का? नाही ना? तेच थोडासा आपल्या क्लासचा थोडासा विरुद्ध प्रश्न आहे, पण माझ्या डोक्यात होता. समजलं. कसं आहे म्हणजे हे काही लोकांनी कन्सेप्ट काढलंय. असं नाहीये की मानव सेवा करू शकत नाही, मानव सेवा करू शकतो आपण. पण कुठल्या गरीबाला मी दान दिला, कोणाला खायला दिलं, परमात्मा नक्की संतुष्ट होईल. पण काही लोक माधव सेवा सोडूनच देतात, बोलतात नाही मानव सेवाच करायची, दॅट इज रूट. तसं नाही झालं पाहिजे. मानव सेवा करू शकतो आपण, पण माधवला कधी विसरलं नाही. ह्याने माधव हा संतुष्ट होता आहे, तो परमात्मा जो आहे तो संतुष्ट होता, हे विसरलं नाही पाहिजे. आणि सिंपल जसं प्रभुपादजी नेहमी सांगतात की कोणाला भूक लागली आहे, आपण मानव सेवा केली, परत 3 तासात त्याला परत भूक लागेल, परत येईल तो. तसं किती दिवस आपण त्याला करू शकतो. म्हणून प्रभुपादजी काय सिंपल, त्याला जेवण बनवायला शिकवा, तो तुझं जेवण पण बनवेल आणि तो तुझी भूक पण मिळते. आणि ते काय आहे, तो आता जो गरीब आहे तो का आहे, त्याच्या कर्म, जसं आपण पाहिलं तात्पर्यामध्ये, का त्याच्या कर्मांमुळे त्याने जे पाप केले, तर आपण त्याला एज्युकेट करतो, त्याला भगवद्गीता देतो, त्याला सांगतो
बाबा ही आता तुझी जी अवस्था आहे ती पाप कर्मांमुळे आहे. भगवद्गीता वाचतो पण त्याला आपण भगवद्गीता देतो आणि जेव्हा त्याला समजतं की आता मी जे काही माझी अवस्था आहे ती माझ्या पाप कर्मामुळे, तर ते जेव्हा पाप कर्म हळूहळू हळूहळू सोडतो तेव्हा तो त्याचा जसं इथे सांगितलं ज्ञानामध्ये वृद्धी झाली पाहिजे. ते ज्ञानामध्ये जेव्हा तो वरती येतो तेव्हा ते ऑटोमॅटिकली त्याचे जे आहे ऍक्च्युली ती खरी जी आहे ते म्हणू शकतो मानव सेवा. त्याला भगवंताकडे जसं आपण ते उदाहरण पण पाहिलं की एक मुलगा एका काय बोलतो मेळा जो असतो त्याच्यात जर हरवला आहे तर एक व्यक्ती येऊन त्याला 10 रुपये देतो, निघून जातो. दुसरा व्यक्ती तो त्याला थोडस खायला देतो, निघून जातो. पण तिसरा व्यक्ती जो आहे तो इंटेलिजंट, तो काय करतो, त्याला पकडतो, त्याला जो ऑर्गनायझर आहे, जो स्टेज आहे, मंचाकडे घेऊन जातो, माईक वरती अनाऊन्स करतो, बाबा हा एक मुलगा हरवलेला आहे, कोणाचा आहे तो घेऊन जा. मग तो थांबतो. जेव्हा त्याचा वडील येतो त्याच्या हातात देतो. दॅट इज मोस्ट इंटेलिजंट पर्सन. तर आपण काय करतो, मानव सेवा करायची, ठीक आहे. कोणाला जेवण दिलं, कोणाला कपडे दिले, कोणाला थंडीमध्ये ब्लँकेट दिलं, त्यांना वाटतं की दॅट इज बेस्ट. ठीक आहे, म्हणजे असं नाहीये की ते केलं नाही पाहिजे, ते करू शकतो, बट त्याच्यासाठी आपण माधव जो आहे भगवान कृष्ण त्याला विचारू शकत नाही. दॅट इज मेन इम्पॉर्टंट. आणि आपण पाहतो की जसं इस्कॉन मंदिरामध्ये आपण जर गेलो तर किती लाखो लोकांना खिचडी प्रसाद वाटला जातो, लाखो जे गौमाता आहे त्यांची सेवा होते, किती भक्तांची सेवा होते. तिथे आपण जर भगवंताला दिलं, तिकडे मंदिरामध्ये दिलं, तर ऑटोमॅटिकली भगवंताला पण जातं, भगवान पण म्हणजे आपलं माधव सेवा पण होते आणि त्यांच्याद्वारे मग मानव सेवा पण होते. तर ते बेस्ट आपण तसं करू शकतो. पण काही लोक जे आहेत जो कन्सेप्ट थोडासा डायव्हर्ट केला आहे, ते म्हणतात की नाही माधव सेवा काही गरज नाही, आपण फक्त मानव सेवा करू. ते चुकीचं. दॅट शुड नॉट हॅपन. हरे कृष्ण. हरे कृष्णा प्रभूजी. म्हणजेच काय की समजा एखादा पीडित व्यक्ती असेल तर त्याला आपण जो कृष्ण कॉन्शियसनेसचा मार्ग दाखवणं हीच माधव सेवा झाली. करेक्ट. म्हणजे त्याला थोडस जेवण पण दिलं, त्याला गरीबाला थोडं खायला पण दिलं, थोडे पैसे पण दिले आणि त्याला एक भगवद्गीता पण दिली बाबा, आणि त्याला थोडस ज्ञान पण दिलं, बाबा तू असं नको करू, तू हे कर, तू हे कर, जे काही वाईट काम ती सोडून दे. असं नाही की म्हणजे जो उपाशी माणूस आहे त्याला फिलॉसॉफी भगवद्गीता देणं चालू केली तरी तो ऐकणार, ते पण उपयोगाचं नाही. म्हणजे जो बोलतो ना, आधी पोटोबा नंतर विठोबा, तर त्याच्या पोट भरलेलं असेल देन ही विल बी हॅपी. हा, मग तो ऐकेल तुमचं. फक्त तुम्ही त्याला प्रवचन करत बसला तर बोला, रे बाबा कशाला डोकं खातो, जाऊ दे बरं, मी दुसऱ्याकडे जाऊन भीक मागतो. सो त्याला पैसे दिले पाहिजे, त्याला जेवणही दिलं पाहिजे, अँड विथ दॅट इज नॉट इनफ. जसं तिसरा जो इंटेलिजंट आहे त्याला भगवंताकडे, परत जो आपला खरा पिता आहे त्याच्याकडे आपल्याला डायरेक्ट केलं पाहिजे. दॅट इज रिअल सेवा. बरोबर. छान समजलं मला. हरे कृष्णा प्रभूजी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू माता. खूप चांगला प्रश्न विचारला. हरे कृष्ण. ठीक आहे, ओके, चला आपण थांबूया इथे आणि पुढच्या आठवड्यात भेटूया, पुढच्या गुरुवारी. हरे कृष्णा. भगवद्गीता यथारूप की जय. श्रील प्रभुपाद की जय. इस्कॉन गुरुवृंद की जय. सभी उपस्थित भक्तवृंद की जय. हरे कृष्णा. सर्वांना दंडवत.